मी प्रकाश महादू माने मागच्या 3 पिढीपासून सर्कशीत आहे। आजोबा सर्कशीत, वडील सर्कशीत, मी सर्कशीत, माझे वय झालं आता सर्कशीत आहे। मागच्या 3 पिढीपासून सर्कस चालवत आहे। सर्कसमध्ये पहिले प्राणी होते, फार चांगलं वाटायचं, त्याच्यानंतर प्राणी बंद झाले, त्याच्यानंतर काही आर्टिस्टवर प्रतिबंध आला, ते बंद झाले। पण जसं तसं घेऊन आम्ही आता सर्कस चालवत आहे आतापर्यंत। तर आपण सर्वांनी सर्कस पाहायला यावे। अंगकसरतीचे खेळ आहे, सर्कसचे जिम्नॅस्टिकचे खेळ आहे। शेवटी माझं दैवत कोण आहे, माझं प्रेक्षक, त्यांनाच मी विनंती करतो की एकदा सर्कस बघायला या। पहिल्यावर तुम्हाला माहीत पडेल की सर्कसची काय वस्तू आहे। सर्कसचे दररोज 3 खेळ आहे। पहिला खेळ दुपारी 1 वाजता, दुसरा सायंकाळी 4 वाजता, तिसरा रात्री 7 वाजता। आणि सर्कसचे जे प्राणी सोडल्यानंतर संपूर्ण खेळ आहे आपल्याकडे। सर्कसचे जे अधूवर खेळ बघत होतो तुम्ही, त्याच्यापेक्षा छान खेळ आहेत आता। कारण आता सर्कस मनोरंजनमध्ये सर्कस पाहण्यासारखा जोकरचा खेळ आहे। फार सर्कस इतकं बी आपण तोंडानं सांगणार तो उपयोग नाही, डोळ्यानं पाहिल्यावर आपल्याला कळणार आहे। सर्कसचे संपूर्ण खेळ आहे, दररोज 3 शो आहे। आपण एकदा शो बघा, पाहिल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला सांगणार का नाही शो चांगला आहे। कोणकोणते असे खेळ आहेत त्यामध्ये? खेळ असे कसे कॉमिक जगलिंग आहे, लासू आहे, डबल बॉलनेस आहे, सिंगल बॉलनेस आहे, साडी आहे, बेबी रॉप आहे, परत सायकलचे काम आहेत, परत जोकरचा खेळ आहे, परत ग्लोप आहे, परत 4 ट्रपीस आहे। म्हणजे असे विविध खेळाचं नाव घेऊन ते तो खेळ पाहिल्याशिवाय माहीत नाही पडला। पण असे फारसे खेळ आहेत त्याच्यामध्ये। काय मणिपुरी आर्टिस्ट आहेत, का फाय डान्स आहे, काय चाकूवर झोपणारे माणसं आहे, असं प्रत्येक वेगवेगळे खेळ आहे। पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। त्यासाठी आयटमचं नाव ॲक्ट सांगून उपयोग नाही, ॲक्ट फार आहे पण पाहिल्याशिवाय कळत नाही। हे त्यासाठी सरकारने एक नियम केलेला आहे सुप्रीम कोर्टाहून, फक्त सर्कसचं तिकीट हे आंधळ्याला फुकट आहे। मग विचार करा, प्रत्येक व्यक्ती बघणारा जर असला त्याला तिकीट आहे, हे सरकारचा नियम आहे। यात विशेष आहेत का? विशेष लहान मुलांसाठी लहान एक जोकर आहे, तो त्यांच्याबरोबर सेल्फी वगैरे फोटो गेला। आणि एक गोरिला सारखा एक गोरिला आहे, उंच कमीत कमी 8.5 फुटाचा गोरिला आहे, तो मुलांना एक मनोरंजन करतो। आणि दुसरा एक लहान चिंपांझी सारखा आहे, तो एक आयटम करतो, म्हणजे आपलं कॉस्ट्युम घालूनच तो ड्रेस करतो, पण लहान मुलांना वाटतं की ॲक्च्युली खरोखर आहे असं वाटतं। ते पाहिल्यानंतर लहान मुलांना फार चांगलं वाटतं। परत ते बाईक स्टंट आपल्या ग्लोबमध्ये बाईक चालतात, ते चांगलं वाटतं। पण स्टंट बघून मुलांना असं वाटतं की हे पण आपण करू शकतो, असं मुलांच्या मनात येतं। कसं आहे, लहानपणापासून बघत असलं तर तो पुढे गेल्यानंतर त्याच्या मनात एक जागृती आणि प्रेरणा होती की मी पण काय करू शकतो असं। सातारकरांना आव्हान हेच करतो की माझी 8 वर्षाची वय असताना मी इथं सर्कस लावली होती। त्या टायमाला आमच्या आजोबांचं सर्कसचं नाव होतं एस जय हिंद सर्कस। आज मी आलो या टायमाला, माझ्या वयापेक्षा मी आज 50 वर्ष आली। त्या टायमाला ती सर्कस आली होती, त्याच्यानंतर मी आलो आहे। तर तुम्ही आयुष्य पहा एकदा, कारण याच्या आधी नंतर देवानं मला आमचे वडील, माझं 2 वर्षाचं वय असताना वारलेले आहेत, आजोबा त्याच्या आधी वारले। त्याच्यासाठी सर्कसच जीवन माझं आहे। माझं मूळ गाव सांगली, तालुका जत आणि माडगेळ गाव आहे माझं, पण मी कायम सर्कसच असतो। सर्कस हे जीवन माझं आहे। माझं फक्त एवढंच आहे की माझी सर्कस चालू आहे, मागं मी 50 लोक माझ्या इथं पोट भरतात आणि यांच्या घरी कोणाच्या घरी 5-6 कमीत कमी 250-300 लोकांची रोजीरोटी चालू आहे। तेव्हा ही सर्कस चालू आहे, आम्ही सगळ्यांचे इथं घेऊन चालतो। शासनाकडून काय मानधन तुम्हाला? शासनाकडे बस थोडं परमिशनचा त्रास होतो, माहितीचा त्रास, ग्राउंडचा त्रास। मग परत एक विचार करतो की आमची आजी म्हणत होती की आजोबां म्हणले शेवटी त्रास हे पुढं तुम्हाला अनुभव आहे, शिकायला आहे। ठीक आहे, त्रास आहे, पण जास्त त्रास करून उपयोग नाही। सगळं बरोबर आहे, शासन बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, आमचं जीवन आपण जिवंत आहे तर बरोबर आहे, संपल्यावर काही नाही।